नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमर्सचं केमिस्ट्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. आपण आज जसं मग अशी आपण ते लॅटिसेस किंवा ब्रेव्हिसेसचे टाईप बघितले होते. त्यानंतर आता जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आता बघायचं आहे नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट असतात. मग त्या टाईप ऑफ युनिट सेल असतील जसे आपण आता जनरली बघितले होते मागच्या वेळेस वेगवेगळे टाईप बघितले होते युनिट सेलचे. मेजर टाईप तर तुमचे सिम्पल असेल, त्यानंतर तुमचं फेस सेंटर्ड असेल किंवा मग तुमचं बॉडी सेंटर्ड असेल. सिम्पल, फेस सेंटर्ड आणि बॉडी सेंटर्ड यांच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट आहेत. ॲटम आयन्स किंवा मॉलिक्युलर पार्टिकल म्हटल्यापेक्षा म्हणजे पार्टिकलला आपण कसं कन्सिडर केलेलं आहे, आयटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. तो मग ह्या चॅप्टरमध्ये आपण आता महत्त्वाच्या पॉईंटकडे वळतो आहे, तो म्हणजे की एका युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट आहेत. आता त्यापैकी आपल्याला जो स्टडी करायचा आहे सगळ्यात अगोदर तर सिम्पल क्युबिक युनिट सेल जी असते तिच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट असतात. आता सिम्पल क्युबिक युनिट सेलचं स्ट्रक्चर आपण सगळ्यात अगोदर काढलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये पुढे आपली जॉमेट्री वगैरे कशी असणार आहे. तर मी अगोदर पण ते स्ट्रक्चर सगळे या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जनरल आपण एक सिम्पल स्ट्रक्चर जेव्हा काढत असतो युनिट सेलचं ते अशा पद्धतीनं, आणि त्यामध्ये आपण आता ते जे ॲटम्स आहेत ते फिल्ड करून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये काय असतं की सपोज इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक, इथं एक, त्यानंतर इथं, इथं, इथं आणि इथं. आता मी हे जे सर्कल्स केले ते सर्कल्स काय आहेत त्या ठिकाणी ते ॲटम्स आहेत त्या ठिकाणी कॉर्नरला. ठीक आहे, ते पार्टिकल्स किंवा आपण म्हणू शकतो ते ॲटम त्या कॉर्नर्सला आहेत. पण ॲक्च्युली हे जसं दिसतं आहे की हे चार ह्या युनिट सेलमध्ये हे चार असतात असं नसतं. बिकॉज ही जी युनिट सेल आहे ही युनिट सेल पूर्ण एक ब्रांच बनते. आता ही इकडे एक युनिट सेल आली, त्याच्या बाजूला एक युनिट सेल, त्याच्यावरती एक युनिट सेल, त्याच्या खाली एक युनिट सेल. मग हे जे कॉन्ट्रिब्युशन असतं हे आयटम्सचं ते युनिट सेलमध्ये डिपेंड असतं, ह्या सगळ्या युनिट सेलशी डिपेंड असतं. आता ते कॉन्ट्रिब्युशन कसं डिपेंड असतं ही डायग्राम मी तर काढून दिली, बट ही मोठी डायग्राम तुम्हाला एक तुमच्या लक्षात येण्यासाठी इकडे काढलेली. याच्या व्यतिरिक्त मी आता हे युनिट सेल कशा पद्धतीने डिवाईड केलेले असतात आता ते किंवा कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असते ती इथं ड्रॉ करून दाखवतो. आता इकडे ड्रॉ करून दाखवतो. सपोज करा आता ही एक अशा पद्धतीची ही डायग्राम मी इकडे काढतो आणि तिकडे मधोमध आता ते ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल इझिली. आता अशा पद्धतीने जनरल डायग्राम मी इथं काढतो आणि त्यानंतर तिकडे नोटेशन देण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात येण्यासाठी त्या डायग्राम्स त्या ठिकाणी काढणार आहे. ठीक आहे, हे झालं. आता मी इथं काढण्याचा प्रयत्न करतो आहे ते म्हणजे बघा अशा पद्धतीनं ही छोटीशी एक आपल्याकडे काय आहे युनिट सेल प्रेझेंट आहे, जिच्या कॉर्नर्सला त्या ठिकाणी 8 आयटम्स किंवा आपण त्यांना 8 पार्टिकल्स कन्सिडर करू, जे म्हणाल ते, त्याच्यात काही वाद नाही. अशा पद्धतीचं इथं हे आपण फिल्डअप करतो आहेत ते. ओके, सॉरी या ठिकाणी चुकतं आहे थोडं. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीचं म्हणजे मी या ठिकाणी किती युनिट सेल जॉईन केला, 2 जॉईन केला. ओके, या ठिकाणी मी किती जॉईन करून घेतला, 2 जॉईन केला. आता याच्यावरती पण अजून 2 जॉईन करून दाखवतो किंवा याच्या खाली आपण जसं आपल्याला फिजिबल. आता आपण याच्या खाली जर जॉईन करायचे म्हटले तर कसे जॉईन करू शकतो यांना, हे अशा पद्धतीनं आपण यांना जॉईन करू शकतो. ठीक आहे, यांना आपण हे अशा पद्धतीनं जॉईन करू शकतो. हे अशा पद्धतीनं आपण यांना काय करू शकतो, जॉईन करू शकतो. म्हणजे आता बघा 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 आणि 8 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. तसंच आता इकडच्या साईडला पण मी ड्रॉ करून दाखवतो. हा दिला. ओके, झालं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा हे पूर्ण कसं अरेंजमेंट बनली इथं. आता ही अरेंजमेंट बनली आहे ना, हायलाईट करतो म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. एखादा जर आयटम जो आपल्या या ठिकाणी प्रेझेंट आहे एका युनिट सेलमध्ये तो कॉन्ट्रिब्युशन किती अदर्स युनिट सेलचे करतो आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता इकडे मी याला असं हायलाईट करतो, प्रत्येकाला हायलाईट करून देतो म्हणजे तुम्हाला
समजेल की पार्टिकल्स किंवा आयटम कुठं प्रेझेंट आहे आणि तो अदर कोणत्या दोन किंवा कुठल्या 4 ज्या युनिट सेल्स असतात त्यांच्याशी कनेक्टेड आहे, हे तुम्हाला इझिली समजेल. आता याच्यात काय दिलेलं आहे, सपोज एक आपण जर कन्सिडर केली की हा जो एक मी इथं जो दाखवतो आहे, हा जो एक आयटम आहे, हा आयटम अदर्स किती युनिट सेलशी कनेक्टेड आहे, अदर्स 4 युनिट सेलशी कनेक्टेड आहे. मग 4 कोणत्या, तर ही आणि ही. म्हणजे हा सेंटरवाला जो आहे ना, हा सेंटरवाला जो आहे ना, तो हिच्याशी ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4 यांच्याशी तो कनेक्टेड आहे. हा एक पार्टिकल किंवा हा एक आयटम, ही एक लेअर झाली. अजून अशीच एक लेअर तिकडं असेल, म्हणजे हे 4 आणि 4 किती झाले, 8 झाले. म्हणजे एक तुमचा जो पार्टिकल आहे, एक जो तुमचा आयटम आहे, तो अदर्स किती युनिट सेलचे कनेक्टेड आहे, एकूण 8. मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आलं, मग तो जर एक त्या ठिकाणी 8 यांच्याशी कनेक्टेड आहे, एक पार्टिकल अदर 8 युनिट सेलशी कनेक्टेड आहे, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं येईल, तर तो कॉन्ट्रीब्युशन आपलं असं येईल, तो 8 अदर युनिट सेलशी त्या ठिकाणी कनेक्टेड आहे आणि आपल्याकडे पार्टिकल किंवा आयटम किती, एकच आहे. तर मग एका युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती येईल, तो 1/8. म्हणजे तो एका युनिट सेलमध्ये 1/8 पोर्शनच प्रेझेंट आहे. आता हे तर तुम्हाला एक सांगायला झालं तर हे 1/8 ही टर्म आणली कशी किंवा हे प्रॉब्लेम क्रिएट होतीलच. तर एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. बघा काय असतं, आपल्याकडे जर समजा ही तुमची एक सपोज हे एक मी सर्कल काढलं आणि हे सर्कल म्हणजे तुमची एखादी पुडी किंवा भाकर आहे असं आपण अजूम केलं. आता याच्यामध्ये काय आहे की मी याचे किती भाग करतो, 4 भाग करतो. ओके, मी याचे किती भाग करतो, 4 भाग करतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही पूर्ण भाकर खायची नाही आहे सपोज, तर तुम्हाला काय खायची की तुम्हाला फक्त आणि फक्त किती भाकर खायची आहे, एवढा पार्ट खायचा तुम्हाला. म्हणजे तुम्हाला किती चतकोरवर भाकर खायची किंवा चतकोर पोळी खायची. तर मग तुम्ही काय सांगाल तुमच्या आईला की मला चतकोर भाकर दे. मग तुमची आई काय करतील, याच्यामधून हा एवढा भाग फक्त तोडून तुम्हाला देतील. मग हा भाग जर आपण इकडून रिमूव्ह केला तर हा भाग काहीतरी अशा पद्धतीने दिसेल आणि उर्वरित जो भाग असेल तो कसा दिसेल, अशा पद्धतीने दिसेल. मग हा भाग ह्या सर्कलचा किती पोर्शन आला, हे पूर्ण सर्कल कितीचं आहे, सपोज करा 1, 2, 3 आणि 4th. हे 4th पार्टपासून हे पूर्ण सर्कल बनलेलं आहे. हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट. म्हणजे हे पूर्ण सर्कल किती भागांपासून बनले, 4 भागांपासून. मग हा एक भाग म्हणजे किती आहे, तर 1/4 आहे. आता 1/4 का बरं, कारण की आपण एकच भाग घेतलेला आहे. जर आपण 2 भाग घेतले असते तर किती आला असता, 2/4. म्हणजे 2 भाग जर मी घेतले असते, जर 3 घेतले असते तर किती आला असता, 3/4. पण मला काय करायचं आहे, मला फक्त चतकोरभरच भाकर खायची. मग मी कसा विचार करेल की मला ही एवढी भाकर जर खायची तर मी किती भाकर मागेल की आई मला चतकोरभर भाकर दे. पण चतकोर मी असं नाही सांगणार की मग 1/4 दे. पण ही एक आपण मॅथमॅटिकल किंवा सायंटिफिक लँग्वेजने कसं सांगू शकतो की मला 1/4 भाकर पाहिजे, म्हणजे मला ह्या पूर्ण सर्कलपैकी 1/4 पाहिजे. मग सेम मित्रांनो कसं असतं, हा जो पार्टिकल असतो ना, हा पार्टिकल आणि टोटल 8 युनिट सेलशी कनेक्टेड असतो. मग तो 8 युनिट सेलशी कनेक्टेड असतो, पण आपल्याला फक्त एकच युनिट सेलमध्ये त्याचा विचार करायचा. म्हणून आपण त्या एकच युनिट सेलमध्ये विचार करण्यासाठी आपण 1/8 त्याला कन्सिडर करतो. म्हणजे तो एका युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, 1/8 असतं. जसं इथं चतकोरभर भाकर म्हणजे 1/4, तसा तो पार्टिकल त्या युनिट सेलमध्ये 1/8 असतो. बस एवढं सिंपल लक्षात ठेवायचं, हे सांगण्याचं तुम्हाला हे झालं. आणि मी का बरं सांगतोय, कारण की मला युनिट सेलमधले पार्टिकल शोधायचे आहेत. सिंपल युनिट सेलमध्ये किती पार्टिकल प्रेझेंट आहेत ते शोधायचे आहेत. दिसायला तर तुम्हाला इथं असं दिसतं की 1, 2, 3, 4, 5 कॉर्नर्सला प्रेझेंट आहेत. ते ॲक्च्युली त्या एका युनिट सेलमध्ये प्रेझेंट्स नाही आहेत. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे 1/8 आहे. ते आता हा एक जरी आपण कन्सिडर केला ना, तरी हा एक उरलेल्या 8 युनिट सेलशी कनेक्टेड आहे. 8 युनिट सेलमध्ये त्याचा भाग आहे, त्याचा हिस्सा आहे. त्याच्यामुळे त्याचा 8 युनिट सेलमध्ये जर हिस्सा डिवाईड असेल तर ह्या एका युनिट सेलमध्ये किती त्याचा हिस्सा आहे माहिती आहे का, फक्त आणि फक्त 1/8 हिस्सा आहे. असं आपण हे बघतोय. आता हे बघत असताना आपल्याला पुढे मग आता ॲक्च्युली पार्टिकल किती ते शोधावं लागेल. तर बघा, महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं एकच होतं की मी हे भाकरीचं एक्झाम्पल का दिलं, कारण की तुम्हाला समजायला पाहिजे की आपण चतकोरवर घेतो म्हणजे काय 1/4 तो भाग घेतोय. तसं हा त्या ठिकाणी एका पार्टिकलचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते उरलेल्या 8 युनिट सेलचे आहे. त्यामुळे आपण जर एकच घ्यायचा विचार केला तर आपल्याला एकच घ्यायचा, तर मग उरलेला एक, जसं एक घेण्यासाठी आपण काय कन्सिडर करतोय, 1/8 कन्सिडर करतोय. जसं इकडे 1/4 कन्सिडर केलं. बस हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याला पार्टिकल शोधायचे आहेत. मग एक असतील, 2 असतील, ते मला माहीत नाही, मी फक्त शोधतोय. ठीक आहे. मग शोधताना काय करायचं, सगळ्यांना माहिती आहे की इथं एकूण किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे एका युनिट सेलमध्ये, एका सिम्पल युनिट सेलमध्ये 4 पार्टिकल त्याच्या काय असतात, कॉर्नरला असतात. हे बाय डेफिनेशन मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. हे 4 पार्टिकल जर कॉर्नर्सला आहेत तर मग टोटल नंबर ऑफ पार्टिकल इन दिस युनिट सेल
हे कॅल्क्युलेट करत असताना आपण कसं कॅल्क्युलेट करू, हे 8 पार्टिकल्स, सॉरी 4 नाही 8 पार्टिकल्स आपण कन्सिडर केलेले आहेत. तर मग आपल्याकडे किती पार्टिकल्स कॉर्नरला आहेत, 8 कॉर्नर्सला आहेत. पण एक पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन ह्या एका युनिट सेलमध्ये किती आहे, एका पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन ह्या एक युनिट सेलमध्ये किती आहे, तर प्रत्येक पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन एका युनिट सेलमध्ये कसं असणार आहे, 1/8 असणार आहे. मग ते आपण मल्टिप्लाय करून देऊ. म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, ह्या पूर्ण युनिट सेलमध्ये किती पार्टिकल प्रेझेंट्स आहेत. आणि मग तुम्हाला हा प्रश्न नको यायला पाहिजे होता की हा 1/8 कुठून आणला. त्याच्यासाठी मी अगोदर भाकरीचं एक्झाम्पल दिलं आहे चतकोरवालं. तर त्याच्यानुसार आपण हे काय सांगू शकतो, आता इकडे 8 पार्टिकल ॲट द कॉर्नर्स किंवा 8 आयटम्स ॲट द कॉर्नर्स. इन दिस सिच्युएशन 1/8 कॉन्ट्रीब्युशन एकाचं, म्हणजे 1/8 जी टर्म आहे तेवढं कॉन्ट्रीब्युशन एकाचं असणार आहे. मग मी जस्ट फक्त मल्टिप्लाय करतो आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर ते ह्या 2 टर्म्स कॅन्सल होतील. कॅन्सल झाल्यानंतर माझ्याकडे किती आन्सर आलं, 1. म्हणजे मी इथं सांगू शकतो की माझ्या सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये, या सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट आहे. आता मी हे इथं कंक्लुजन काढलं याचं पूर्ण फाइंड आउट केल्यानंतर. सेम मी जसं सिम्पलमध्ये बघितलं सेम मला फेस सेंटरमध्ये बघायचं आहे. मग फेस सेंटरमध्ये बघताना काय करावं लागेल, कॉर्नर्सला किती आयटम्स आहेत ते चेंज होतील, त्यानुसार पुढे त्याच्या कॅल्क्युलेशन्स चेंज होतील. बॉडी सेंटरमध्ये पण तसंच होणार आहे. बॉडी सेंटरमध्ये पण जसे कॉर्नर्सला आयटम्स आहेत किंवा मध्ये पण अजून बॉडीला असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून असं कन्सिडर करतो की फेसेसला असतात. मग जसे तुमचे आयटम्स वाढतात, इकडे कॉर्नरवाले 4 आयटमच्या व्यतिरिक्त अजून आयटम वाढतात, तसे तुमचं पुढचे कॅल्क्युलेशन्स हे चेंज होतात किंवा त्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड ऑन होतात. एक सिम्पली सांगायचं झालं, हे सगळ्यात अगोदर घेऊन तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे, हा जो पॉईंट आहे, जो प्रॉब्लेम देईल तो मी सांगितला की 1/8च का बरं घेतलेला आहे आणि त्याला मल्टिप्लायने 8च का बरं केलेलं आहे, बिकॉज माझ्याकडे 8 आयटम्स ॲट 8 कॉर्नर्सला आहेत. तर आय थिंक तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. मी ही व्हिज्युअलाइज करण्यासाठी जी एक मी लेअर काढलेली इथं, जेवढं जमलं आहे तेवढं 3D काढून घेतलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून व्यवस्थितरित्या ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण जे या ठिकाणी दिलेलं आहे की सिम्पल क्युबिक युनिट सेल ईच आयटम इज शेअर्ड बिटवीन द 8 युनिट सेल, असं ही डायग्रॅमचं तिथं खाली त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि ती जी डायग्रॅम आहे मी टाकण्याचा प्रयत्न करतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही ते बघून घ्या. किंवा मग जनरली तुम्हाला जर एकदम बेस्ट 3D स्ट्रक्चर पाहायचे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकतो आहे आणि ते लिंक थ्रू तुम्ही ते NCERTचं जे सॉलिड स्टेटचं चॅप्टर आहे ते डाउनलोड करू शकतात. ते तुम्हाला 3D स्ट्रक्चर बघायला भेटतील आणि कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल. पण ही गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी क्लिअर करून दिलेली आहे बाय युजिंग दॅट एक्झाम्पल भाकरीचं. तर त्यानुसार तुम्हाला समजेल. आता ह्या गोष्टी आता सॉलिड स्टेट चॅप्टर ॲक्च्युली पूर्ण 3D स्ट्रक्चरचं आहे आणि इमेजिनेशनचं आहे, थोडं लॉजिकचं आहे. तिकडे बाकी गोष्टी पाठ करून होतील, पण तुम्हाला ॲक्च्युअल तर समजायला पाहिजे ना की इकडे नेमकं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं आहे. आणि हा सगळा स्टडी तर सगळा आपण क्रिस्टल अँड सॉलिडमध्ये पूर्ण डीप स्टडी इथं झालेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल. आय थिंक हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना हे ॲक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन किती ते समजेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.